30 मिनटं राहिलेले आहे फक्त आणि 30 मिनटामध्ये फ्लाईट लँड होईल. बेला पण झोपेतनं उठली. जे स्नॅकमध्ये आलं होतं ते तिला दिलं. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता आम्ही तयारीमध्ये तुम्हाला पूर्ण दिसत असेल, बॅग वगैरे घेतली. तर आम्ही चाललो आहोत आता चायनाला आणि चायनामध्ये छान आता आम्ही राहणार आहोत. चायना पण छान एक्सप्लोअर करणार आहोत आणि चायनाबद्दल आपण खूप काही ऐकलेलं आहे. तर खरंच रियालिटी आहे का, तर हे पण आपण बघणार आहोत. हाँगकाँगमध्ये जेवढे पण दिवस आम्ही इथं होतो ना, तर खरंच खूप मस्त गेले, एकदम रिलॅक्समध्ये. हाँगकाँग खरंच खूप छान आहे. पण इथं आल्याच्या नंतर ना असं फील होतं थोडंसं मुंबईमध्ये आहे, कारण की तसं गरम होतं खूप आणि तेवढे मोठे मोठे बिल्डिंग्स. पण खरंच छान आहे हाँगकाँग. आणि इथे पण खूप क्लीन बघायला मिळतं सगळीकडे. इथे पण सगळे ना खूप हेल्पफुल आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हाँगकाँगमध्ये सगळे इंग्लिशमध्ये बोलतात, त्यामुळे तुम्हाला लँग्वेज बॅरियर येणार नाही. तर चला आता पटकन आम्ही काय करतो, निघतो. आम्हाला फ्लाईट घ्यायची आहे इथून आणि बॅग्स वगैरे सगळं आम्ही पॅक केलेलं आहे. आणि एवढ्या बॅग्स आहेत, तेवढे कपडे निघतात आणि परत फोल्ड करून ठेवायचे असतात व्यवस्थित. तर चला आता आम्ही निघतो आणि हा जो प्रवास आहे हाँगकाँग टू चायना हा दाखवते मी तुम्हाला. चला चल निघालो आम्ही. टॅक्सी बोलवली आणि थोडासा उशीर झाला आम्हाला, लवकर टॅक्सी येत नव्हती. ट्रॅफिक असते ना खूप, त्यामुळे 30 मिनटं दाखवत 30-33 मिनटं दाखवत आहे एअरपोर्टला. बघू. आणि तिथे सिक्युरिटी चेकिंगला जास्त वेळ लागतो ॲक्च्युली, जास्त गर्दी नसायला पाहिजे तसं. पण आज वीकडे आहे त्यामुळे एवढी गर्दी नसणं. सॅटर्डे संडेला मोस्टली जास्त गर्दी असते एअरपोर्टवर. होऊन जाणार तसं, पण काही एवढं नाही आहे. बघूया आता हा प्रवास कसा असणार आहे. 2 तास 50 मिनिटाची फ्लाईट आहे, म्हणजे ऑलमोस्ट 3 तासाची फ्लाईट आहे. आणि जेवणाचं वगैरे ते सगळं आम्ही कॅरी केलेलं आहे. सकाळीच म्हणून बेकरीमध्ये गेले होते, तर मग आम्ही सगळं खाल्लं आणि नंतर आवरला निघालो. तरी सगळं आवरण्याचं चालू होतं सगळं व्यवस्थित. चला मग आता मस्त मिस करू मग आम्ही. ॲक्च्युली या स्ट्रीटला आम्ही मिस करू. आम्ही ना संध्याकाळी यायचो इथे राऊंड मारायला, थोडीफार शॉपिंग करायला. छान वाटते बघा. आणि तरी पण आता काही शॉप्स आहे बंद आहे, काही शॉप्स ओपन झालेले आहेत. जेवढे पण दिवस छान गेले ना आपले दिवस. शॉप्स थोडे लेट ओपन होतात. हो आरामशीर. हो आणि खूप खूप जास्त इंडियन्स आहे इथे. आम्ही बघितले हाँगकाँगला. जपानमध्ये खूप कमी बघायला मिळाले, इव्हन साऊथ कोरियामध्ये पण कमी बघायला मिळाले, पण इथे खूप जास्त होते. पोचलो आता आम्ही एअरपोर्टला आणि 1-अर्धा तास होता हॉटेलवरून एअरपोर्टपर्यंत. आणि गाडी खरं खूप फास्ट चालवली. त्यांना सांगितलं थोडासा उशीर झालेला आहे आम्हाला. चला तुम्हाला दाखवते. किती प्लेसेस मध्ये जाणार? 2 cities, शांघाई आणि बीजिंग. फायनली आम्ही पोचलो, पण क्यूमध्ये आता थांबलेलो आहोत आणि खूप जास्त गर्दी तुम्ही बघू शकता. पण 15-20 मिनिटांमध्ये होऊन जाणार, कारण की काउंटर्स सगळे ओपन आहे त्यामुळे. नाही तर नॉर्मली मागच्या वेळेस ना 2च काउंटर ओपन होते आणि खूप गर्दी झाली होती. आणि एवढं आहे, हे झाल्यानंतर आहे ना आपल्याला सिक्युरिटी चेकिंगला पण थांबायचं आहे. तिथं मोस्टली जास्त वेळ जातो, तिथे पण जास्त क्यू असू शकते. बघूया कसं होतं काय ते. कारण की हे हाँगकाँगचं जे एअरपोर्ट आहे ना, एकच इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आणि खूप बिझी एअरपोर्ट आहे हे. पण आपल्याकडे एवढ्या बॅग्स आहे, मुलं आहे, त्याच्यामुळे थोडंफार होतच. पण तरी वेळेवरती आलेलो आहे आपण. वेळेवर आलेलो आहोत, कारण की पटापट सगळं केलं मनोजने मी आणि आलो. पण एवढी काही दगदग नाही झाली, आपण असं हे झालं पण ठीक. आता हे झाल्यानंतर तिथे जे आहे ऑल पॅसेंजर्स आपल्याला तिथे जायचं आहे. म्हणजे ते सिक्युरिटी चेकिंग वगैरे करू. चेकिंग करत आहोत आम्ही.
लगेजचं झालं, त्याच्यानंतर मग इमिग्रेशन झालं, सिक्युरिटी चेकिंग झाली आणि एकदम स्मूथली झालं. त्यामुळे मग जास्त असं धावपळ किंवा दगदगणे किंवा असं कधी कधी असं फ्रस्ट्रेशन होतं आपल्याला. तर मग चिडचिड होते, पॅनिक होतो का किती एवढाच वेळ राहिलेला आहे. तर तरी पण व्यवस्थित झालं. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आमच्यानं खूप टाईम झाला. ॲक्च्युली आमची चुकी नव्हती, पण खूप स्लो चालू होतं, नुसतं हळूहळू सगळ्या गोष्टी करत होते ना, त्यामुळे मग त्यांच्यामुळे आम्हाला खूप उशीर झाला. 1.25 तास. ऑल बोर्डिंग गेट्स खाली आहे. हो, तरी इथे जायचं आपल्याला शॉप्समध्ये काय करायचं नाही ना, ऑलरेडी घेतलंय. चला आणि एक्सपिरियन्स खरंच आमचा खूप 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 मस्त होता. सगळे हेल्पफुल होते. आम्ही ॲड्रेस विचारायचे ना तर तुम्हाला सांगितलं तर लँग्वेजचा काय प्रॉब्लेम नाही आहे, तर सगळे असे हेल्पफुल होते. त्यामुळे भारी वाटलं. पण हे दिवस आम्ही जेवढं पण फिरतोय ना आम्हाला नाहीचं म्हणजे आठवणीतले राहणार आहे ट्रॅव्हलच्या सगळ्या गोष्टी. बरं तुझं फेवरेट कार्टून कॅरेक्टर तिने बाय असं केलं होतं. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ना मुलांसाठी, तर त्या इतक्या हॅपी होऊन जातात ना आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला ना तर म्हणून मला खूप छान वाटतं. आणि परीने गेल्याने आता आम्ही जेवढं आहे आता हाँगकाँगपर्यंत जेवढे पण परी कसं वाटलं तुम्हाला आपण एवढं फिरलो? तुझी फेवरेट कंट्री कुठली होती टिल नाव? हाँगकाँग. What about Japan? Like you also been to there for Hello Kitty? I liked all of it. All? Did you like all? I like all characters. You like all characters? I like all especially. I like Cinnamon Roll, Karomi, and My Melody. Okay. No, but what about the countries? No, not My Melody. Chakibo. 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 आणि इथलं हे पण सांगायचं इथल्या बेकरी इतक्या भारी आहेत म्हणजे मी कंपॅरिझन नाही करत, पण आपण एखादी गोष्ट नसली तर आपण करतो ना रे आपल्या इथं पण अशा पाहिजे. तर लक्झमबर्गमध्ये आता आम्ही राहतो तर लक्झमबर्गमध्ये खूप छान पेस्ट्रीज आहे, पण एवढ्या व्हरायटीज नाही आहे. त्यामुळे ना असं खुश झालो होतो. आणि काल व्हिडिओ तुम्ही बघितला असेल त्याच्यामध्ये आम्ही मस्त ट्राय केलं ना, सकाळी पण बनवले मस्त असे ते पायनॅपल बन वगैरे जे आहे ना ते आणले, इतके फ्रेश होते आणि कॉफीसोबत अप्रतिम लागत होते. आणि तो एक वॉलनट केक होता प्लेनवाला, तो इतका भारी लागत होता. 27 शुगरचा होता. आम्ही सगळं फूड ट्राय केलेलं आहे. त्यामुळे आमच्या मनात अशी खंत राहणार नाही अरे हे राहून गेलं आमचं असं नाही. आपल्याला जायचंय परी आता ना. नंबर 27 परी. ओके हो आपल्याला लेट होईल ना. गेट नंबर 27 इथेच आहे. हा त्या लाईनला पुढे. पण हे भारी वाटतं. इकडे आता चायनाला चाललो आहोत. बघू चायनामधले जे दिवस आहे कसे चालले आमचे, कसे जातील आमचे, तर सगळं ते एक्सप्लोर करू. आम्हाला असं वाटतं चायनामध्ये अजून जास्त एन्जॉय करू आम्ही, हो ना. हाँगकाँग हे बियॉन्ड एक्सपेक्टेशन्स होतं आमच्या. येस. आणि सर्वांना परत एकदा सॉरी म्हणते. मला सगळ्यांच्या कमेंट्सला रिप्लाय देता येत नाही आहे. मी कमेंट्स रीड करते कारण की रात्री येतून आम्हाला इतकं दमल्यासारखं होतं. त्यासाठी परत एकदा सॉरी. मी जेव्हा लक्झमबर्गला जाईन ना तेव्हा आठवणीने सर्वांना रिप्लाय देईल, पण आता पॉसिबल नाही होते. पण डेली तुम्हाला माहिती मी लक्झमबर्गमध्ये असते तर सर्वांना रिप्लाय देते आवर्जून, कारण की तुम्ही एवढ्या वेळ काढता माझ्यासाठी. इतके छान छान कमेंट्स करता, इतके सुंदर कमेंट्स करता, त्यासाठी थँक्यू सो मच. पण हे पण एअरपोर्ट छान आहे, नीट क्लीन, म्हणजे एकदम असं खूप गजबजलेलं नाही आहे. आणि हाँगकाँगमध्ये एक गोष्ट आहे की तुम्ही ना एकदम ॲक्सेस जो आहे खूप इझी आहे. ट्रेन असो, बसेस असो, फ्लाईट्सचं असो, त्यांनी खूप इझी केलं आहे टुरिस्टसाठी किंवा इथल्या रेसिडेंट्ससाठी सुद्धा. ते ऑक्टोपस कार्ड म्हणजे हे ऑक्टोपस कार्ड पण ते पण एक. बेला मूव्ह, परी मूव्ह. ठीक आहे आता तिथे ना आपलं 27. आमची जी फ्लाईट आहे 12:50ची आहे, तरी भरपूर वेळ अजून 1 तास आहे आमच्याकडे. हो आपण बसू. परिपेटाला काय ते देऊ खायला. आपण एखादी कॉफी पण घेऊ शकतो घ्यायची असेल तर, किंवा ज्यूस घेऊ शकतो. पूर्ण फूड कॅरी केलेलं आहे. स्पेशली मुलं असले तर मी रिस्क घेत नाही. खूप वेळ सांगितलेलं आहे. ज्यूस वगैरे पण आवाज बसून दिलेला आहे. हो अलाउड नव्हतं ना ज्यूस. तुम्हाला माहिती आहे काही लिक्विड वगैरे अलाउड नसतं. तिथेच त्यांनी ज्यूस वगैरे पिलं, म्हणजे अजून एनर्जी आली. healthy protein bar.
एनर्जी बार. हेल्दी प्रोटीन बार खाल्ल्याने एनर्जी मिळते. एनर्जी. हो ना, एनर्जीच ना मग. एनर्जी बार खाल्ल्यावर तुम्हाला एनर्जी भेटते आणि प्रोटीन बार खाल्ल्यावर तुम्हाला प्रोटीन भेटते. ओके. भेटतीने भेटतं. काय? भेटतीने भेटतं. हां. आणि हे पण सांगायचं की आपण मागे तिकडे गेलो होतो बिग बुद्धाकडे. तर ते इथेच आहे. तिकडेच आहे का तो? तर आम्ही ज्यावेळी आलो ना सकाळी त्यावेळी आम्हाला कळलं की अरे हे तर ह्याच या साईडला म्हणजे आपण तेच ह्या म्हणजे माउंटन्स दिसतात. ते करत होतो. हां राईट. आपण बघितलं होतं तिकडून फ्लाईट्स. टेक ऑफ होत होत्या. म्हणजे एक प्लेस वर दोन वेळ गेलो आपण. एका प्लेसकडे 2 वेळा गेलो. चला. भेटतं इथे वॉशरूमला जाऊन ओके. हे इकडून इंडोनेशिया फिलिपिन्ससाठी पण खूप फ्लाईट्स आहेत. हो. इंडोनेशिया, फिलिपिन्स आणि व्हिएतनाम जवळ आहे. म्हणजे ऑलमोस्ट 1.5-2 तासाचा फरक आहे. त्यामुळे इथे तुम्हाला तेच लोक दिसतील. इंडोनेशियन फिलिपिनोज खूप दिसतील. व्हिएतनामीज खूप तर पुढे. व्हिएतनाम, फिलिपिन्स आणि इंडोनेशियाला जायचं. आपण कधीतरी ती पण ट्रिप करू. आता ही फिनिश होते पहिले, मग नेक्स्ट पण प्लॅन करू. ट्रिप तर फिनिश पण नाही झाली तरी दुसऱ्या लगेच ट्रिप प्लॅन. पण आपली एशियन कंट्रीजची जी ट्रिप आहे ती खूप सुंदर झाली. अजून बाकी तशी सर्वांना पण खूप आवडली. जेवढे आपले व्हिडिओज बघतात त्यांना सर्वांना. राईट. इथे राईट. इथे आपलं घर. पण इथे चेअर्स नाही बसायला. हो ना, इथे चेअर्सच नाही. वाय. चला पहिले आपण वॉशरूमला जाऊन. ठीक आहे. मग तोपर्यंत आपण फ्रेश वगैरे होऊ. एखादी कॉफी घेऊ. हो चालेल. आम्ही ते बसलो आहोत आता आणि 10 मिनिटात बोर्डिंग स्टार्ट होणार आहे. आणि परीने तर ज्यूस पिला होता. थोडे चिप्स दिले आहे त्यांना खायला. ते खात आहे, कार्टून बघत आहे. आणि मी पण आता कॉफी घेते बघा. आणि इथे कॉफी मस्त मिळते. जपानमध्ये पण मस्त कॉफी होती. आणि निघू 10 मिनिटात. आता इथे कसं एअरपोर्टवर वायफाय असतं. तर मी जो व्हिडिओ येणार आहे तो जस्ट बघत होते. मी एडिट करून ठेवला होता. बघायचा राहून गेला होता पूर्ण. तर जस्ट बघितला मी. आणि त्यानंतर मग बाकीची जी कामं आहे करून घेतात. कारण की तुम्हाला माहिती आहे फ्लाईटमध्ये बसल्यानंतर काही वायफाय वगैरे नेटवर्क वगैरे काहीच नसतं. एरोप्लेन मोडवर आहे ना मोबाईल करावा लागतो. आणि मनोजचं पण थोडंसं काम चालू आहे. आणि मी परिबिलाकडे आता लक्ष देते. म्हणजे बसलेलं तर आहे दोघी. तर चला आता 10 मिनटं बोर्डिंग स्टार्ट होईल तेव्हा बोलते मी तुमच्यासाठी. बोर्डिंग स्टार्ट झाली आणि आम्ही आता चाललो आहोत फ्लाईटमध्ये बसायला. आणि जास्त लोक नाही, गर्दीच नाही अजिबात. आम्ही आता सगळं पासपोर्ट वगैरे दिलं, कोणीच नव्हतं. काय चायना इज फ्रोझन. बघा तुम्ही बघू शकता. मी फर्स्ट टाइम अशी आहे ना बघितलेली आहे फ्लाईट NISची. फायनली वी आर गोइंग चायना. They are so happy now. Yes. Hello, 52. See? Yeah. तरी फ्लाईट फुल आहे. आम्ही फ्लाईटमध्ये बसलो. जेव्हा बोर्डिंग स्टार्ट होती ना तेव्हा कोणीच नव्हतं आजूबाजूला. आम्ही चौकच होतो. आम्हाला वाटतं जास्त गर्दी नाही आहे. मागच्या फ्लाईटमध्ये तुम्ही बघितलं आम्हाला जेव्हा यायचं होतं हाँगकाँगला. हा बाबू एक मिनिट. येण्याचं फ्लाईट आहे. कोणीच नव्हतं. हो दाखव ना सर्वांना. तर सुरुवातीला समजलंच नाही. आम्हाला वाटलं मागच्या फ्लाईटसारखंच असेल. जास्त गर्दी नव्हती. भरपूर सीट्स रिकामे होते म्हणून लोक अशी मस्त झोपून गेली होती. पण आता जसं आम्ही फ्लाईटमध्ये आलो ना
तर पूर्ण फ्लाईट भरलेली आहे एकदमच. आम्हाला म्हटलं की आता रिलॅक्समध्ये आम्ही शेवटी होतो ॲक्च्युली, पण अजून खूप वेळ 20 मिनिटे 27 मिनिट्स आहे, पण लवकर बोर्डिंग स्टार्ट झाली आणि बसलो आहोत आता. बरं वाटतंय कारण की आमचं हे सगळं स्मूथ झालं ना, नाहीतर मग थोडीशी असं होते धावपळ प्रत्येकाच्या बाबतीत होतं. आणि दुसऱ्या देशामध्ये असतो तर मग थोडं असं झालं ना तर थोडंसं चिडचिड होते, तर तसं काहीच झालं नाही. इव्हन आमच्या कोणत्याच मागची फ्लाईटमध्ये थोडीशी आम्ही डायरेक्ट पळापळ केली होती कारण की ते लेट होत होतं. त्यामुळे विजाचा इश्यू होता तो. हाँगकाँग अरायवल फॉर्म जो होता ना त्यांना क्लिअरली दिसत नव्हता तो प्रिंटआउटवरती, मग त्यांना परत प्रिंटआउट करायला लागल्या. त्याच्यामुळे ॲक्च्युली त्यांच्याकडनं तो त्यांच्या एंड करणं तो थोडा लेट झाला, पण ठीक होतं ते झालं म्हणजे. आणि ते सगळं झालं, धावपळ झाली, पण आम्ही हाँगकाँगला आलो आणि इतकं एन्जॉय केलं, शॉपिंग केली, खूप काही गोष्टी बघितल्या. आपल्याला एक छान फॅमिली भेटली, आपण त्यांना भेटलो इथं, त्यांच्यासोबत आपण डिनर पण केला. छान होतं, छान दिवस गेले. हे दिवस पण इतके पटकन निघून गेले. आता चायनामध्ये बघू कसं होतं. चला आता मस्त आम्ही आराम करतो. आता ते आम्हाला लंच सर्व करत आहे, पण माहिती नाही व्हेजिटेरियन असेल का नाही. तसं तर आपण फ्राय करतो तर व्हेजिटेरियन ते तर आपण सांगतोच, म्हणजे मेन्शन करत असतो, पण तरी पण प्रॉब्लेम वाटत आहे. कारण की मागच्या वेळेस आम्ही येत होतो चायनाला, अगोदर उतरलो होतो, आम्हाला साऊथ कोरियाला जायचं होतं तेव्हा, तर तिथे व्हेजिटेरियन मिळालं होतं, पण ते असं खूप जास्त खाल्लं जात नव्हतं ॲक्च्युली. तर बघूया आता कसं मिळतं लंच, तसं मी तुम्हाला दाखवेन. तर बेला तर झोपलेली आहे बघा, एकदम सकाळी उठलो होतो आणि तिला लगेचच झोप लागते. आणि एक चांगली गोष्ट आहे का फ्लाईटमध्ये कशी तिची झोप होऊन जाते ना, नंतर मग ती फ्रेश राहते नेहमी म्हणजे रात्रीपर्यंत. आणि परीचं पण तसंच आहे, परीला पण म्हटलं एखादा तास तू झोप. आणि मस्त आहे, ऊन आहे. मला असं वाटतं हाँगकाँगचं जसं वातावरण आहे ना तसंच थोडंफार चायनाचं असेल, पण मला माहिती नाही कारण की चायनाचं जे वातावरण आहे ना ते थोडंसं जपानसारखं आहे. म्हणजे तिथे सुद्धा खूप जास्त थंडी पडते, बर्फसुद्धा पडतो काही ठिकाणी चायनामध्ये. तर मे बी माहिती नाही आहे हाँगकाँगसारखं वातावरण असेल का नाही, पण वेदर तर चांगलं दाखवत आहे एकदम, पण थोडासा पाऊस पण दाखवतो आहे. पण ॲक्झॅक्ट आपण तिथं गेलो ना तेव्हा आपल्याला कळणार. चला आता जेवण येतं आहे, मी तुम्हाला दाखवतो थोडंफार. व्हेजिटेरियन ऑप्शन नाही आहे, तर इथं आम्ही घेतलेला आहे फ्रूट केक आणि हा एक माचा रोल आहे, स्विस रोल आहे, माचा स्विस रोल. तर खाणार आहे आम्ही. इनफ आहे कारण की आम्ही ऑलरेडी फूड कॅरी केलेलं आहे, त्यामुळे टेन्शन नाही आहे. मग त्यांनी सांगितलं चिकन आहे, म्हटलं आम्ही व्हेजिटेरियन आहोत. ठीक आहे, आता आम्ही खातो. ठीक आहे, पण तसे 2-2.5 तासाची फ्लाईट राहिली. 1 तास ऑलरेडी होऊन गेलेला आहे. 1 तास होऊन गेला, 1.5 तास बाकी, 1 तास 20 मिनिटं बाकी आहेत. नाही 250 आवर्सची आहे, अजून 1 तास 50 मिनिटं बाकी. सॉरी 1 तास. हे अरायवल कार्ड आहे आणि आपण जर या देशाचे सिटिझन नाही आहोत म्हणून मग आपल्याला हे असं मिळतं. आणि हे पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला मेन्शन करायची असते आणि नंतर इमिग्रेशन होईल तर त्या ठिकाणी हे आपल्याला सबमिट करायचं आहे. प्रत्येक देशात म्हणजे जे पण लोक ट्रॅव्हल करतात त्यांनाही मिळतं. काही बेसिक डिटेल्स असतात, तुमच्या नेम, डेट ऑफ बर्थ, पासपोर्ट नंबर आणि तुम्ही कुठून आले आहात, या सर्व गोष्टी भरायच्या असतात. 30 मिनटं राहिलेले आहे फक्त आणि 30 मिनटामध्ये फ्लाईट लँड होईल. बेला पण झोपेतनं उठली, जे स्नॅकमध्ये आलं होतं ते तिला दिलं आणि तिचं आवरलं थोडंसं, असं पोने वगैरे बांधलेले आहे छान. आणि परी तर काही झोपलीच नाही मॅडम, तिच्या पप्पांसोबत गप्पा मारते. तिला त्या साईडलाच बसायचं होतं, पप्पाच्या बाजूला. तिला माझ्या बाजूला नव्हतं बसायचं, तिला त्या साईडला बसायचं होतं जेणेकरून मनोजच्या जवळ होईल. मनोजच लागतात तिला, मनोजच पाहिजे तिला ना. का बरं मी का बरं मग का बरं तू त्या साईडला का बरं बसली? मग माझ्यासोबत ती नेहमी बसत असते, तिचं म्हणणं आहे. ते पप्पासोबत तिला बसायला मिळत नाही म्हणून मग ती त्या साईडला बसली. आणि या मॅडम काय माझ्याशिवाय का बसत नाही.
आली ना, थोडी थोडी सिटी दिसते. हो दाखव. शांघाय सिटी. हो मी दाखवते तुम्हाला. थांब. हे बघा, ही आहे शांघाय सिटी. आणि आता थोड्याच वेळात शांघाय आणि थोड्याच वेळात आता फ्लाईट लँड होणार. किती मस्त वाटतंय. इथे हलकंसं धुकं. शांघाय सिटीबद्दल जस्ट ऐकलं होतं. वेलकम टू चायना. आम्ही 10 मिनिटं अगोदर आम्ही पोहोचलो आहोत. आता अगोदर आपल्याला इमिग्रेशन करावं लागेल. त्यानंतर मग आपले बॅग्स, त्यानंतर मग टॅक्सी, त्यानंतर मग हॉटेल चेक इन. आम्ही ऑलरेडी टॅक्सी बुक केलेली आहे. आमचे सीट्स मागे होते त्यामुळे मग आम्ही सर्वांना जाऊ दिलं. हो, कारण उभंच राहावं लागतं. त्याचा विचार केला सगळ्यांना जाऊ देऊ. त्यानंतर मग आपण मध्ये हा पण ऑलमोस्ट लास्टलाच होतो. आता आम्ही बॅग्स कलेक्ट करणार आहोत. या साईडला आहे. चल परिवेला. अगोदर तुम्हाला मी ते इमिग्रेशनचं दाखवलं ऑनलाईन. तर ते फक्त तुमचे जे फिंगरप्रिंट्स आणि जे इन्फॉर्मेशन आहे ते कलेक्ट करतात. तिथून पुढून आल्यानंतर परत इमिग्रेशन होतं, जे नॉर्मल सगळीकडे इमिग्रेशन होतं तसं झालं. आणि आता आम्ही चाललो आहोत बॅगेज क्लेम इथे बॅग्स कलेक्ट करायला. झोप जास्त झाली ना म्हणून बाबू. बॅग्स कलेक्ट करण्यासाठी बघा बॅग्स आहे का काय दिसलाय का? त्या फोटोमध्ये तर दिसते. अच्छा, तिच्या फोटोमध्ये पण दिसत आहे. चांगलं आहे. म्हणजे तुमच्या बॅग्स टाकता येते लोक, तो स्टाफ ते पण दिसते. आम्ही निघालो बाहेर आणि ड्रायव्हर थांबलेले आहे आमची वाट बघत. चला. आमची टॅक्सी ड्रायव्हर आली आहे. या हॅलो. Two or just 2 kids? Okay? Okay. Let's go? Yes. मी बॅग घेते. तिथे ठेवली बॅग. कधी तिची वाट बघत होती. इथे वाट बघत होती तेव्हा आम्ही आलो नव्हतो. आम्ही आलो तेव्हा ती बाहेर उभी होती. आणि भरपूर जण मला जपानमध्ये इवन हाँगकाँगला तर नाही दिसलं पण जपानला पण खूप लेडी ड्रायव्हर दिसले. आणि इथे सुद्धा चायनामध्ये बघायला भेटला. ते एवढं मोठं घेऊन ते आले. आमची नेमप्लेट आहे ती. तर इथे जी तुमची ट्रॉली असतात ती ट्रॉली पण घेतात. माझी ट्रॉली घेतलेली आहे त्यांनी आता. चला. पार्किंग एरियामध्ये आलो आहोत आणि इथे टॅक्सीसुद्धा येतात आणि गाडीसुद्धा पार्क करतात. आता टॅक्सीची वाट बघतोय. हो. ओके, ठीक आहे आपली टॅक्सी. ओके फर्स्ट फ्लोअरला म्हणते. ओके. तर ही गाडी आलेली आहे आमची मर्सडीज. मर्सडीज आहे. हॅलो. या इट्स टू हेवी. ओके ओके. पाऊस येतोय हलकासा. चायनामध्ये थोडीशी थंडी आहे आणि हलकासा पाऊससुद्धा पडतोय. परिवेला बसलेले आहे छान. आणि मॅडम बघा. येस टी व्ही पण.
बसलो आहोत गार्डन नाहीये बसलो आहोत गाडीमध्ये, गाडीमध्ये बसलो आहोत आणि फायनली आम्ही पोहोचलो आहोत चायनाला. आणि मग अशीच तुम्हाला सांगितलं हलकासा पाऊस आहे आणि ढगाळलेलं वातावरण आहे आणि चायनामध्ये थंडी आहे थोडीशी. आणि जपान सारखंच वातावरण असतं इथे सुद्धा, थंडी, वारा, पाऊस. पण एवढं लो टेम्परेचर नाही आहे. आज दिवस थोडंसं असू शकतं पावसाचं, पण संध्याकाळी व्यवस्थित होऊन जाईल. प्लेन आहे कारण की हे एअरपोर्ट आहे ना म्हणून. आणि गाडी पण खूप कम्फर्टेबल आहे. त्याच्यामुळे तुम्हाला वायफाय असतो, तुम्ही म्हणजे टी व्ही वगैरे पण असतो, त्यावरती चॅनल्स पण बघू शकता. इथे टी व्ही बरोबर कम्फर्टेबल आहे. पप्पा हे लावून देता. हो थांबा. आता परिबेला कार्टून बघताय, सिलेक्ट करताय कोणतं कार्टून बघायचं. हो का मॅडम. आता आम्ही पोचलोच आहोत ऑलमोस्ट. आणि एक गोष्ट सांगायची आहे का, शांघायमध्ये आम्ही आता आहोत आणि खूप खूप जास्त ट्रॅफिक आहे. ऑलमोस्ट 1.5 तास लागला, जिथे आम्हाला पाऊण तास लागणार होता 1.5 तास लागलेला आहे पोचायला. आणि आम्ही सर्व खूप दमलो आहोत, बसून बसून दमण्यापेक्षा कंटाळलो आहोत, स्पेशली परिबेला. पण जे ड्रायव्हर आहे त्यांनी सुद्धा ते सांगितलं का खूपच जास्त ट्रॅफिक आहे. आणि डेली तुम्ही जेव्हा आपण असं टॅक्सीने वगैरे जाणार ना तर तुम्हाला अशीच ट्रॅफिक दिसणार. असं नाही का सॅटर्डे किंवा संडेला जास्त दिसते, रोजच असते. तर म्हणून सांगितलं कोमल एवढा जर वेळ लागत असेल तर मग आपण कधी पोचायचं आणि कधी सगळ्या गोष्टी आपण बघायच्या. त्यापेक्षा मग पॉसिबल झालं तर ट्रेनने आपण प्रवास करू, जेणेकरून आपण लवकर पोचू आणि आपल्याला सगळ्या गोष्टी बघता सुद्धा येईल. तर बघूया कसं काय होतं. आता पोचतो आहोत आणि आम्ही कुठे राहणार आहोत काय ते सगळं डिटेलमध्ये दाखवतो. पोचलो आहोत आपण आणि ही जी बिल्डिंग आहे समोरची मॉडेना, तिथे आपलं हॉटेल आहे. Yes, that's the one. Okay, yes sir. Yeah. Okay. दिस मॉडेना. किती सुंदर फुलं इथं, इतकं भारी दिसतंय, किती छान. Okay. चायनाचे व्हिडिओज बघत होतो फायनली आता आम्ही चायनामध्ये आहोत. फिलिंग व्हेरी हॅपी. So let's get down. थँक्यू सो मच. आता बॅग्स काढलेल्या आहेत आम्ही आमच्या. Okay. चला थँक्यू. ओके सुंदर आहे हॉटेल. ठीक आहे, मी हे घेतो. चला चला हॉटेलमध्ये चेक इन करूया. हो, हॉटेल खूप सुंदर आहे, तुम्हाला दाखवते मी. जस्ट पोचलो, पटकन तुम्हाला हा रूम दाखवून देते जेणेकरून मग आम्हाला बाकीचे कामं करता येईल. आम्ही शांघाईमध्ये थांबलो आहोत ॲक्च्युली. आणि हे हॉटेलसुद्धा आहे आणि अपार्टमेंटसुद्धा आहे. कारण की या हॉटेलमध्ये जर तुम्ही राहिले ना तर या रूममध्ये गॅस पण असेल आणि मग खाली ब्रेकफास्टसुद्धा असेल. आम्ही जिथे थांबलो आहोत आता शांघाईमध्ये हॉटेलमध्ये, तर तिथे ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे. मॉर्निंगला ब्रेकफास्ट असणार. अदरवाईज जर आम्हाला काही वेगळं बनवायचं असलं तर इथे गॅस पण आहे. हा एंट्रन्स आहे. ॲक्च्युली हे जे अपार्टमेंट आहे ना मला खूप खूप जास्त आवडलं आणि हे असं पहिल्यांदा आम्ही घेतलेलं आहे. चला आता बॅग ठेवते. तर इथे वॉशरूम आहे बघा. वॉशरूम तर एकदम मस्त आहे, एकदम भारी. शॉवर एरिया. आणि हा आहे गॅस, एकदम क्लीन व्यवस्थित सगळं आहे. गॅस चिमणी आहे इथे आणि इथे सगळ्या वस्तू दिलेल्या आहे नेहमीसारख्या. एकदम असं प्रॉपरली सेट करून दिलेलं आहे त्यांनी. आणि इथे भांडे वगैरे आहेत आणि इथे डस्टबिन वगैरे आहे. इथे केटल दिलेलं आहे त्यांनी. नेसकॅफे आहे ॲक्च्युली. त्याच्या नेसकॅफे पिता का काय एवढं नेसकॅफे आहे. वॉटर बॉटल आहे. अगं टिश्यू पेपर, छोटासा टेबल. हा एक बेड आहे
मस्त असा हा एक बेड आहे. हो, इथे टीव्ही आहे, फोन आणि इथे आहे फ्रीज. इथे एक वॉर्डरोब आहे कपडे वगैरे ठेवण्यासाठी. आणि छोटीशी बाल्कनी आहे. आपण बघूया. थांबा. वा, काय छान व्ह्यू दिसतोय. एकदम भारी. इथून पूर्ण अर्ध शांघाई दिसते. कसं ओपन करायचं समजत नाही. हा जो डोअर आहे ओपन होत नाही, माहित नाही, विचारावं लागणार. पण बघा इथे बाल्कनी आहे. समोर मस्त असं जो छोटं नाही टाऊन, पण ती सिटी दिसते. शांघाई काही टाऊन नाही, खूप मोठी सिटी आहे. आणि इथून वरती स्टेप्स आहे. इथे खाली मागे फ्रीज होतं. हो, एकदम मस्त आहे. आले म्हणजे आम्ही जमलो होतो, पण आल्याला एकदम फ्रेश वाटलं आम्हाला. हो ना. आणि अगेन इथे बघा अजून एक रूम आहे. बेड आहे, इथे टेबल आहे, अजून एक इथे टीव्ही आहे, चेअर आहे, इथे लॅम्प, वायफायचं. आणि इथून दाखवूया. हा, इथून दाखवूया. वाव, काय व्ह्यू आहे भारी. खाली इथे स्विमिंग पूल सुद्धा आहे आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे इथे. ऍक्च्युली इथे टेनिस आहे, लॉन टेनिसचा. आणि समोरच्या बिल्डिंग्स बघा. आणि इथे अजून एक वॉर्डरोब दिलेला आहे त्यांनी. सगळं आहे, हँगर्स आहे, प्रेस करण्याचं टेबल वगैरे सगळं आहे इथे. इथे लाईट लावायची का? हो, एवढंच आहे का? पण ऍक्च्युली खूप आवडलं अपार्टमेंट. आम्ही जर फोटोज बघितले त्या फोटोजमध्ये एवढं भारी वाटत होतं, प्रत्यक्षात बघतो इतकं छान वाटतंय. तुम्हाला कसं वाटलं हे अपार्टमेंट मला नक्की सांगा. मला माहिती तुम्हाला खूप आवडलं असेल. आणि चला आता हा जो व्हिडिओ आहे मी इथे सेंड करते. फ्रेश होतो, थोडासा आराम करतो, खातो काहीतरी. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.